मुख्याधिकारी शरद हलमारे सह 6 आरोपी एसीबीच्या जाळ्यात 1,82,000 रुपये लाचेची मागणी प्रकरण गोंदिया दिनांक 14 मे 2024 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे अँटी करप्शन ने राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे। त्यातील झालेल्या कारवाईमध्ये मोठे अधिकारी सापडले आहेत। त्यात चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी 1 लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी 7 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 8 मे रोजी मोठी कारवाई केली। यात गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसीलदार नागपूर आणि एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयाची लाच प्रकरणी कारवाई केली आहे। हे प्रकरण ओलेच असले तरी गोंदिया जिल्ह्यात पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मोठे मासे गळायला लागले आहेत। जिल्ह्यातील सडकर्जुनी येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष, सभापती, नगरसेवक सह एकूण 6 लोकांवर एसीबीने कारवाई केली आहे। त्यामुळे शासकीय यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य माणसाची कशी पिळवणूक करतात आणि त्याचे कामे थांबवून धरतात। त्यामुळे नाईलाज त्यांना अशा कारवाईला सामोरे जावे लागत आहे। सडकर्जुनी येथे आज 14 मे रोजी एसीबी कडे झालेली तक्रार लाखनी येथील एका 56 वर्षीय पुरुषाने केली आहे। यात आरोपी 1 तेजराम किशन मडावी वय 66 वर्ष, नगर अध्यक्ष नगरपंचायत सडकर्जुनी, आरोपी क्रमांक 2 शरद विठ्ठल हलमारे वय 56 वर्ष, नायब तहसीलदार तहसील कार्यालय सडकर्जुनी व अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी नगरपंचायत सडकर्जुनी, आरोपी क्रमांक 3 असलेस मनोहर अंबादे 35 वर्ष, सभापती बांधकाम समिती, तसेच आरोपी क्रमांक 4 महेंद्र जयपाल वंजारी वय 34 वर्ष, नगरसेवक, तसेच आरोपी क्रमांक 5 खाजगी व्यक्ती जुबेर अलीम शेख, राजू शेख, नगर सेविका यांचे पती, तसेच आरोपी क्रमांक 6 खाजगी व्यक्ती शुभम रामकृष्ण येरणे 27 वर्ष या आरोपींचा समावेश आहे। गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार तक्रार दिनांक 13 मे रोजी प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली। यात आरोपी याने 1,82,000 रुपये लाचेची मागणी केली असून 12,15,634 रुपये रकमेवर 15% प्रमाणे मागणी करण्यात आली होती। नगरपंचायत कार्यालय व तेजराम मडावी यांचे निवासस्थान अशा 2 ठिकाणी सापळा कारवाई करण्यात आली आहे। सविस्तरपणे वृत्त असे की तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्यास नगरपंचायत सडकर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण काम करण्यासाठी विशेष अनुदान सन 2023-24 लेखा शीर्षक 2217-1301 या योजनेअंतर्गत 2 नाली बांधकामाची ई-निविदा मंजूर झाल्या असून तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली आहे। कार्यारंभ आदेश मिळवण्याकरिता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगर अध्यक्ष यांची भेट घेतली असता नगर अध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या 15% रक्कम लाच मागणी केली असल्याची तक्रार एसीबी कडे केली आहे। लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी कार्यारंभ आदेश मिळविण्याकरिता मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी नगर अध्यक्ष यांची भेट घेण्यास सांगितले। नगर अध्यक्ष यांची भेट घेतली असता आरोपी तेजराम मडावी याने निविदा रक्कम 12,15,634 रुपये रकमेवर 15% प्रमाणे 1,82,000 रुपये लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी शरद विठ्ठल हलमारे, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपंचायत, तसेच असलेस मनोहर अंबादे, महेंद्र वंजारी, खाजगी व्यक्ती जुबेर अलीम शेख यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले। तसेच सापळा कारवाई दरम्यान आरोपी तेजराम किशन मडावी यांनी लाच रक्कम आरोपी खाजगी व्यक्ती शुभम रामकृष्ण येरणे याच्या दुकानात देण्यास सांगितले असून आरोपी नगर अध्यक्ष तेजराम मडावी यांनी लाच रक्कम स्वीकारली तर सदर आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी क्रमांक 1, 2, 3, 4 व 6 यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी क्रमांक 5 हा फरार आहे। पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे। सापळा कारवाई विलास काळे, पोलीस उपअधीक्षक, तसेच पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश काहलकर,
नापोसी संतोष सेंडे, संतोष बोपसे, अशोक कापसे, संगीता पटले, चालक नापोसी दीपक पाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली आहे। जिल्ह्यात कुणीही लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून लाच रक्कम मागित असल्यास त्यांची तक्रार करण्याचे आवाहन गोंदिया एसीबीने केले आहे।